तुम्हाला सुद्धा आहे का, मी आहे का 100% बीडच्या छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्यापाशी आहे का तुमची जी छोटी टीम, आणि तुम्हाला साड्या घालून जर नाही, मी जर तुमची धिंड काढली तर मी बी आहे का 96 कोटी मराठा नाही. दादा गरुडचा आणि पांडुरंग टाळेचा जे संभाषण झालं की कसा बीड जिल्ह्यातला एक मोठा नेता फसवायचा आणि ह्याच्यात अमोलचा बळीचा बकरा कसा करायचा, हे सुद्धा पुरावे आपल्याकडे आलेले आहेत. ते थोड्या दिवसात मी ओपन करतो. ज्या दिवशी ओपन होती ना, ज्या दिवशी महाराष्ट्र ऐकन, त्या दिवशी आहे का ह्यांच्या बुडाखाली वाळू आहे का सरकारल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला थोडीफार उंची समाजाच्या माध्यमातून मिळाली. पांढरे सॉक्स, पांढरे बूट, पांढरी पॅन्ट, पांढरी अंडरविअर, पांढरं बनियन, केस फक्त काळे, ही तुमची राजेशाही थाट आहे. आणि जाऊन राजेशाही थाटामध्ये ज्या मराठा समाजाला मायबाप म्हणायचं, त्यांना बुटापाशी बसवायचं आणि तुम्ही राजेशाही त्या ह्याच्यावर बसायचं, सिंहासनावर बसायचं, ही आमची नियत नाहीये. आम्ही गोरगरीब लोक आहोत आणि गोरगरीब प्रमाणेच राहतो. उंचीचा स्तर किती वाढला तरी आम्ही त्याच स्तरावर राहत असतो. आणि तुमच्यासारखं लोकांना समाजाला मायबाप म्हणून आपल्या वडिलांच्या वयाच्या माणसांकडून पाय पडून घेणारी आमची नियत नाहीये. आम्ही स्तरावर असतो, कायम जमिनीवर असतो. संतोष बांगरच्या सासऱ्याकडून काय काय घेतलं, कसं घेतलं, किती आमदारावर टार्गेट करायचं होतं विधानसभेला, आणि 14 आमदार होते बघा, ते 14 आमदाराला कसं टार्गेट करायचं होतं. मग त्याच्यात आहे का संतोष बांगरचे सासरे आहेत का, हे मध्यस्थी करून ते 14 आमदार आहेत का, त्यांच्यासाठी थोडी सेटलमेंट करून कसे पैसे विधानसभेचा काळ आहे. मग मी तेच म्हणतोय ना, तुम्ही जे जे गबाळ गोळा केले आमदारा खासदाराकडून लोकसभेला विधानसभेला जेवढ्या डिला केल्या. मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. पुन्हा एकदा थेट शेतामध्ये लिंबाखाली बसलोय आणि इकडे माझं ऊन आहे, ऊस आहे. उन्हाच्या एकदम झळा लागतायत. काल मनोज जरांगे म्हटले 4-2 पत्रकार येत आहेत, तिकडं शेतात बसतायत, ऊसात बसतायत, रानात बसतायत, लिंबाखाली बसतायत. आम्ही पत्रकार जरूर आहोत, मात्र आम्ही शेतकऱ्यांची शेतमजुरांची लेकर आहोत. आम्ही कायम मातीशी नाळ जोडलेली माणसं आहोत. याच मातीशी आमचं फार मोठं नातं आहे. याच मातीतून आम्ही जन्माला आलेलो आहोत आणि याच मातीमध्ये आम्हाला जायचं आहे. आम्ही मातीशी नातं जपणारी माणसं आहोत, माणसांची नातं जपणारी माणसं आहोत. आम्ही लहानपणी कधी काळी आमच्या आईने आमची धुतली असत, पण जेव्हा आम्हाला कळायला लागलं तेव्हा आम्ही आमची स्वतःची धुतलेली आहे. आणि आम्ही कायम पाणी घेऊन जायचो धुवायला. तुमच्यासारखे पत्थरके सनम आम्ही कधी केलेलं नाही. आम्ही फार सामान्य माणसं आहोत. तुम्हाला थोडीफार उंची समाजाच्या माध्यमातून मिळाली. पांढरे सॉक्स, पांढरे बूट, पांढरी पॅन्ट, पांढरी अंडरविअर, पांढरं बनियन, केस फक्त काळे, ही तुमची राजेशाही थाट आहे. आणि जाऊन राजेशाही थाटामध्ये ज्या मराठा समाजाला मायबाप म्हणायचं, त्यांना बुटापाशी बसवायचं आणि तुम्ही राजेशाही त्या ह्याच्यावर बसायचं, सिंहासनावर बसायचं, ही आमची नियत नाहीये. आम्ही गोरगरीब लोक आहोत आणि गोरगरीब प्रमाणेच राहतो. उंचीचा स्तर किती वाढला तरी आम्ही त्याच स्तरावर राहत असतो. आणि तुमच्यासारखं लोकांना समाजाला मायबाप म्हणून आपल्या वडिलांच्या वयाच्या माणसांकडून पाय पडून घेणारी आमची नियत नाहीये. आम्ही स्तरावर असतो, कायम जमिनीवर असतो. म्हणून आम्ही इथं मातीमध्ये घेऊन या ठिकाणी समाजाच्या समस्या आणि शोषित पीडितांचा आवाज उठवण्याचं काम करत असतो. पुन्हा एकदा अमोल माझ्या सोबत आहे. विचारणार आहे, कारण अमोलवर गंभीर आरोप करण्यात आले. कुठल्या पंपावर गेला आणि कुठल्या मंत्र्याला भेटला. तुम्ही मंत्र्यांना भेटतात, तुम्हाला काय मिळतं? मनोज जरांगेंचं असं म्हणणं आहे, तुम्ही मंत्र्यांना भेटलात, पंपावर भेटलात, काय तुम्हाला मिळत असतं? मी कोणत्या 2 माझ्या मंत्र्याला का चालू मंत्र्याला भेटलो, ह्या गोष्टीचे त्यांनी पुरावे द्यावेत. मी तरी ह्यांच्यासारखा चोट्ट्यावाने आहे का रूम मध्ये घेऊन मंत्र्यासंगत कामाच्या संदर्भात, डीलच्या संदर्भात ह्यांच्यासारखे असे छोटे धंदे करीत नाही. माझ्याकडे नाही ना कोणी मंत्री येत. मी तुम्हाला कधी म्हणलो का मंत्र्यासंगत तुम्ही बंद रूमच्या आत काय चर्चा करतात? तुम्ही लय म्हणत आहात ना, माझ्या कानात बोलू नका, माझा मराठा माय बाप समाज इथं सगळ्यांना ऐकून द्या. आता काय झालं, ते कुठे गेले ते तुमचे शब्द? आता तुम्हाला बंद रूमच्या आतच काय तुमच्या अशा चर्चा असतात की त्या समाजासमोर बोलायचं नाही, तिथं एकाला येऊन देत नाही तुम्ही. मग तुमचं नेमकं बंद रूमच्या आत कोणचे म्हणजे असे प्लॅन तर ठरलेले असते का? कोणची दिशा दाखवायची तुम्हाला या आंदोलनात? हे त्याला माझं काल त्यांनी बोलताना असंही म्हटलं की मी फक्त समाजाला थांबवतोय, माझ्याकडे अशी पोरं आहेत एखाद्याचा भोगा करतील, बोगटा करतील, बोगटा.
म्हणजे हे काय आहे नेमकं? इशारा आहे, धमकी, टोळी निर्माण करण्याचा, जसं तुम्ही मागे उल्लेख केला होता की यांना गुंड तयार करायचे, समाजात इतिहासकार, अभ्यासक किंवा नोकरदार तयार नाही करायचे. मग मी तुम्हाला ह्याच्या अगोदर मी तुम्हाला एक बाईट दिली, त्या बाईट मध्ये सांगितलं होतं की यांना समाजात गुन्हेगार तयार करायचे. पोरं तरुण पिढी आहे का गुन्हेगार तयार करायची. स्वतःवर तर काय कोणती केस नाही, स्वतःच्या मुलावर नाही, स्वतःच्या मेवण्यावर नाही, स्वतःच्या नातेवाईकावर नाही, फक्त समाजाच्या जीवावर कसे पैसे घडगंज प्रॉपर्टी कमवायची हे ह्यांचा उद्देश आहे. आणि हेच समाजात ह्याला जे गुन्हेगार तयार करायचे ना, अरे गुन्हेगार एवढंच सांगणे तरुण पिढीला, हे असे जाळपोळ आणि पुन्हा भांडण जातीवाद हे करून आहे का, हे ज्याची त्यालाच खेटावं लागतंय. हे अशा माणसाचं ऐकून स्वतःच्या प्रपंचाचं किंवा संसाराचं वाटोळं करू नका, कारण मी आधी तेच केलेलं आहे. आणि ह्यांचं ऐकणारे आहे का आता समाजात राहिले नाहीत. आमच्यासारखे होते काय समजा निस्वार्थी माणसं, यांच्या शब्दावर काही बी करीत होतो. आता कसं माहिती का, कायद्याचं राज्य, कायदा कधी हातात नाही घेतला पाहिजे. ह्यांचं ऐकून आम्ही एवढी मोठी चूक केली, कायद्याने त्या आरोपीला शिक्षा दिली असती, पण आम्ही आहे का कायदा हातात घेऊन त्या आरोपीला कोर्टात तोडलं आणि हे तिथून पळून आले, खोटं प्लास्टर लावून इकडं बलबला केला की मी दुसऱ्या मजल्यावर उडी खाल्ली, असं झालं तसं झालं. आणि मी 15 दिवसात मुलाला सोडतो, पण 15 दिवस नाही लागले, कमीत कमी 22-23 महिने गेले आम्हाला सुटायला. त्याच्यानंतर जेलमध्ये असताना हे वकिलाच्या मार्फत आम्हाला मेसेज दिला, श्रीपाद चिंदम उपमहापौर होता अहिल्यानगरचा, तर ते महाराजावर थोडं बोलल्यामुळे आहे का ते मध्ये आला तसा आम्ही हाणला. त्या टायमाला मला बी 30-35 बाबा लोक मारित होते जेलमधले, माझा बी हात फ्रॅक्चर झालता. त्याला आहे का काळीच बी लागते काय बी करायला. आणि असं इथून पुढे माझं तरुण पिढीला एवढंच सांगणं की बाबा हो, गुन्हेगारीकडे वळू नका, जातीवादात काही मजा राहिला नाही. हे असे कुठेतरी भामटे समाजात तयार होते आणि स्वतःची पोळी भाजतात आणि आमच्यासारख्या तरुण पिढीचा एका वापर करून घेतात. त्यांचं असं म्हणणं आहे, काल मनोज जरांगे असं म्हणत होते, एका बाजूने तुम्ही असं म्हणताय की जवळच्यांना मोठं होऊ देत नाहीत, दुसऱ्या बाजूने तुम्ही असंही म्हणताय की लोकांना कामं दिली. म्हणजे तुमचं नेमकं काय म्हणणं आहे? असं म्हणून त्यांनी एका आईवर अशी काहीतरी म्हणले होते, मला बोलायचं नाही, आईवर शिवी देऊन असं म्हणले ते. म्हणजे त्यांची ती संस्कृती आहे, काहीही बोलायचं. शिवाजी महाराजांचा पुतळा आपल्या वरती डोक्यावर आहे आणि तिथं खाली काही उलटे सुलटे शब्द बोलायचे मला वापरायची इच्छा नाही, कारण आमची नियतच नाहीये तोंडून खान शब्द काढायची. ते त्यांची संस्कृती आहे मनोज जरांगेंची. मात्र ते शिवी देऊन बोलले, ही काय आहे? जो खरा 96 मराठा आहे ना, तो त्या स्टेजवरून आणि महाराजांच्या पुतळ्यापासून आहे का असं तोंडातून अपशब्द कधीच काढू शकत नाही. आणि हे जे सांगतेत ना, जर तुम्हाला जे काम समजा तुम्ही 1000, 500 कोटीचे टेंडर लाभार्थ्याच्या छोट्या टोळीला जवळच्याला दिले, अरे मग तुम्ही एखाद्या ग्रामपंचायतला सरपंचाला काम द्या ना, चिल्लर चाललर प्रत्येक गावातल्या मुलाला द्या 10-5 लाखाचं काम. एकाच माणसाला एवढं टेंडर कसं काय 1000, 500 कोटीचे? अरे मग तुमच्याकडे तर काय, मग काय तेवढीच लाभार्थी टोळी का तुमच्यासाठी काम करणारी? समाजात काय दुसरे नाहीत का? आणि तुम्ही तर कधी स्टेजवर कोणाला येऊन देत नाहीत, पण आता कुठेतरी लाखातले कोटीतले मोर्चे मी तुमच्या पाठीमागे नसल्यामुळे आहे का शेकड्यात आले, म्हणजे शेकड्याने पब्लिक लागली. काल होती 1200 का 1300 पब्लिक होती, पण आता हे कुठतरी आहे का लोकांचं लक्षात लागले, काय करताय लक्षात लागले, त्याच्यामुळे आहे का लोक भरपूर कमी झालीत आता. आणि आरक्षणाचं तर आता हे मला बोलते तर, पण आरक्षणात बघा ना आज किती टक्के लोक घुसलेत. मी काम होतो 2-2.25 कोटी लोकसंख्या असेल मराठवाड्याची, 40% धरलं तर 90-95 लाख मराठा समाज असेल मराठवाड्यात. तर मराठवाड्यात आहे का 2 लाख कोणते नोंदी निघल्यात, किती 2 लाख. व्हॅलिडिटी किती झाल्यात? 730 का काहीतरी झाल्यात अशा. मग तुम्ही सांगा, प्रमाणपत्र निघले, ते व्हॅलिडिटी झालेले नाहीत. बरं हा झालं ते समजा जे 2 लाख कोण प्रमाणपत्र निघले, 310 प्रमाणपत्र, 730 अर्ज आहेत, 310 प्रमाणपत्र मिळालेले आहेत. आणि ते 58 लाख जे नोंदी सांगतात, त्यांनी सांगितलं काल ग्रामपंचायतवर लावा, ते 58 लाख नोंदीच नाही आहेत, बनावट आकडा आहे तो. यांना कुणी सांगितलंय आणि कोण ते शोध घेणारे लोक आहेत काही कळतच नाही. ह्याच मागणीवरून त्यांनी फार गदारोळ घातला. आता त्या विखे समितींना ते बरखास्त करा असं म्हणतात. कधी काळी विखे समितीला फार डोक्यावर घेतलं, हेच मराठ्यांचं काम करू शकतं असं म्हटले. काय बी नसलं त्यांचं नेमकं ते विषय काय झाला. मी काय म्हणतो माहिती का, तुम्ही विखे पाटलावर आता बोलतात, कारण काय माहितीये का, विखे पाटीलच तुम्हाला भेटायला यायचे, तुमचं ते संभाषण ते व्हायचं. पण आता कुठंतरी तुम्हाला 30 तारखेला उपोषणाला बसायचंय. जे तुमचे टेंडर ते समजा ऊर्जा खात्याचे असते ना,
पाणलोट क्षेत्रातली क्षेत्रातले असतील जेवढे काय टेंडर असतील ते टेंडर कुठेतरी तुमचे कॅन्सल होते त्याच्यामुळे आहे का तुम्ही समाजाचा वापर करून तुम्हाला 30 तारखेला काय 28 तारखेला उपोषणाला बसायचंय त्याच्यामुळे हे तुमचा सगळा खटाटोप चाललेला आहे. म्हणजे टेंडर रद्द होऊ नये म्हणून प्रेशर करायचं आहे आणि समाजाच्या आरक्षणाच्या नावाखाली टेंडर रद्द होऊ नये म्हणून हे सगळं चाललेलं आहे. फक्त टेंडर रद्द नाही होणार. अहो तुम्ही बघा ना समाजाचा किती भावनिक करतात समाजाला. असं 42 वर तापमान गेले उन्हातानाचं गोरगरीब समाज तिथं आंतरवलीन आणून तुम्ही म्हणजे काय तुम्हाला मग बसायचंच आहे ना. मग आता तर डायरेक्ट म्हणा तुम्ही डायरेक्ट 28 29 तारखेला का 16 तारखेला समाजाला बोलवायची गरज नाही ना. विनाकारण तुम्ही समाज भावनिक करून कर. अहो एवढा समाजाचे पैसे खर्चलेत हे मनोज जरांगे उपोषणाला बसल्यापासून कितीतरी राजकीय लोकांचं मराठा समाजाच्या करिअर एकदम खराब झालेलं आहे. तुम्हाला मी असे कितीतरी लोक जातो प्रत्येक मतदारसंघामध्ये 2 तरी निघतील आणि महाराष्ट्रामध्ये 500 लोक असे निघतील ते आमदार खासदार यांची माणसं तर पण आज त्यांचं अस्तित्व सर आहे का जीरो होऊन बसलेले. बरोबर बरोबर. आता ह्या सगळ्या गोष्टींमधून त्यांना आरक्षणाच्या मुद्द्यावर आता जे पहिले आता आम्ही तर सांगून थकलोय की बाबा पहिली मागणी काय होती सरसकट मागणी होती सगळी सोयऱ्यांची होती सरसकट मराठ्यांना आरक्षण कुणबी हेच सगळे मराठा आहेत सगळे मराठा हेच कुणबी आहेत असं म्हणणं आता थेट शेवट ह्याच्यापर्यंत येऊन थांबले की आता कुणबी प्रमाण तर सगळ्यांना द्या आणि ते देत का नाहीयेत. 2 सप्टेंबरचा GR काढला त्यावेळेस मात्र इतिहासानं ज्या अभ्यासकांना बोलवलं नाही. उद्याच्या 28 तारखेला त्यांनी अभ्यासकांना बोलवलं तेव्हा जर बोलवलं GR खोटा ठरला नसता. अहो त्या टायमाला एवढे मोठे मोठे म्हणजे अभ्यासक येत होते पण मनोज जरांगेने आहे का किंमत कोणालाच नाही दिली. काय पाहिजे तर मीच एक वन मॅन शो माझ्या नंतर आहे का समाजाचं नेतृत्व कोणाकडे गेलं नाही पाहिजे मी जे करीन तेच सर म्हणजे पूर्वी काय ते औरंगजेबाचं कसं होतं मोगलाची सत्ता चालू होता सर स्वतःच्या ह्याच्यावर काही बी निर्णय घेतला तरी बी जनतेला मान्यच करावा लागत होता. तसं आहे मनोज जरांगेंचं हे म्हणजे आहे का कुणाचं म्हणजे ऐकून एवढे मोठे अभ्यासक येत होते कुणाचं ऐकून घेत नव्हते पण आता कुठेतरी यांच्या लक्षात आलं बाजी आपल्या बोखंडीवर बसन त्याच्यामुळे आहे का अभ्यासक हे बोलायला लागले तर आणि त्या टायमाला एवढे मोठे मोठे अभ्यासक येत होते त्यांना कसलंच कवडीचं बी महत्व दिलं नाही. आता तुम्हाला अभ्यासक आठवा लागले का जेव्हा तुमची अंगलट बाजू लागली तेव्हा. त्यांचं असं म्हणणं आहे अमोल खुले शेतात बसतात त्यांना कोणीतरी सांगितलं जातं त्यांच्याकडून असं बोला असं विचारतो तसं बोला असं सांगितलं जातंय आणि नंतर अमोल खुने बोलतायत. अमोल खुनेला काय कळतं. शेतात बसायचं मग मी कुठं बाईट द्यायची माझ्या तुमच्यासारखं नाही ना तुमच्याकडे सर्व यंत्रणात ना तुमच्या पायात 50-50 हजाराचा बूट ते 10-10 5-5 हजाराचे सॉक्स पुन्हा ते कपडे फिपडे तुमच्या मागे पुढे गाड्या घेऊन पळणारे लाभार्थी टोळी टेंडरवाले ह्याच्यावाले माझ्याकडे तसं काही नाही ना. मी माझ्या शेतात बसून माझ्या बापाची 7-12 खानदानी मी माझ्या 7-12 ना माझी जी 7-12 आहे तिथूनच मी बैठ देतो ना. मी तुमच्यासारखे नाही ना गाव सोडून पळून नाही आलो इकडे असं लोकांचं मळ्यातून शेतात बसून बैठ देत नाही. मी गाव सोडलेलं नाही मी माझ्या गावातच आहे. माणूस गाव कोण सोडतं माहिती का कुठेतरी माणूस चुकीचा वागतो त्याच्यामुळे आहे का त्याला गाव सोडायची वेळ आलेली असते. तुम्हाला तर माहितीये गावापुढे राव काय करीत नाही. मग तुम्ही जर गावातले राव असताना जर तुम्हाला गावाने जर तुम्ही गाव सोडलं म्हणल्यावर काहीतरी कुठेतरी चुकला असता तुम्ही. त्यांचं म्हणणं आहे की बा आम्ही सांगतोय तुम्हाला आणि तुम्ही असं बोला असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे अमोलला काहीच बोलता येत नाही काहीच कळत नाही. आमच्यासारखी लोक येऊन त्यांना असं बोलत असत म्हणजे ते म्हणले काल लिंबाखाली बसतेत पाय फाकून वगैरे काहीतरी बसतो म्हणते आणि आम्ही सांगतो तेच अमोल बोलतो असं म्हणलंय. तुम्हाला तरी काय बोलता येत होतं 2 वर्षापूर्वी तुम्ही बी 2 वर्षापूर्वी तुम्हाला काय बोलता येत नव्हतं काय नव्हतं. तुम्हाला शिकवणारे पत्रकार कोण कोण होते मला माहित नाही का आज ते घरी बसले ना ज्याने ज्या पत्रकारांनी तुम्हाला मोठं केलं ते पत्रकार आज घरी तर तुम्हाला कसं सांगायचे तुमच्या कानात कसं बोलायचे काय बोलायचं कांचा मुद्दा द्यायचे काय करायचे मला तरी कोणी सांगायला नाही. माझे मनातून जे वाटातून येते तेच जे पोटात आहे तेच पोटावर येते. तुमच्यासारखे असं ठरवून आणि शिकून बैठ मी देत नाही. मला कोणत्याही पत्रकाराला मला प्रश्न विचारायचा सांगा मी त्या प्रश्नाचे उत्तर 100% देतोय ना. मला काय गरज नाही कोणाची शिकवायची न्यायची कारण मी माझा आहे का एकटा भक्कम आहे मला काय घेणं देणं नाही कशाचं. तुम्ही मागे एक चॅलेंज दिलं होतं ती तारीख कधी तुम्ही जाहीर करणार आहात. ते पांडुरंग तारकचं काय बोलणं झालं दादा गरुडचं काय बोलणं झालं आणि त्यांनी काय प्लॅन रचला होता तुमचा ह्या हत्येच्या कटासंदर्भातला. तर काल तर त्यांनी हत्येच्या कटाबद्दल ब्रशब्द काढला नाही. एकीकडे फार सिंपती मिळवली माझ्या प्रत्येक भाषणामध्ये जाऊन माझ्या हत्याचा कट रचला मला मारण्याची तयारी सुरू आहे मला काटण्याची तयारी सुरू आहे तुमच्यापासून दूर करण्याची तयारी सुरू आहे. काल ब्रशब्द काढला नाही त्यांनी त्या हत्याच्या कटासंदर्भामध्ये. अहो नुसते स्टंट करते तर थोडं काही झालं की माझी सुपारी घेतली आणि मला मारतील
पण महाराज तुमच्यात असं काय आहे? तुमचं सर संपलेलं आहे. आणि तुम्ही जे प्लॅन केलता दादा गरुडचा आणि पांडुरंग तारेचा जे संभाषण झालं की कसा बीड जिल्ह्यातला एक मोठा नेता फसवायचा आणि ह्याच्यात अमोलचा बळीचा बकरा कसा करायचा, हे सुद्धा पुरावे आपल्याकडे आलेले आहेत. ते थोड्या दिवसात मी ओपन करतो. ज्या दिवशी ओपन होतील आणि ज्या दिवशी महाराष्ट्र ऐकन त्या दिवशी आहे का ह्यांच्या बुडाखाली वाळू आहे का सरकारल्याशिवाय राहणार नाही. आता ह्या सगळ्या गोष्टींमधून त्यांनी काल तर बोललेच नाही, मात्र सगळ्यात महत्वाची गोष्ट मला सांगायला इथं लोकांना सांगितली पाहिजे. आम्ही जे समाजाची संपत घेऊन त्या ठिकाणी संपत बसलेले असतात आणि त्यांचं म्हणणं आहे की मला समाजातून तोडण्याचा जो काही हेतू आहे, जसं तुमच्यावर आरोप लावला तो तर काही सिद्ध झालेलाच नाही, मात्र असं करत असताना मी समाजाचा विश्वास संपादन केला ते स्वतः सांगतात. काल तुम्ही सांगितलं किती लोक होती, आता मी सांगत नाही, तुम्हालाच माहित आहे किती लोक होती. तर काल 1300 लोक होते बघा. म्हणजे जे कोटीतले लाखातले लोक तुमच्या आहे का शेकड्यात आली. म्हणजे 6 कोटींचा नेता फार 1300 वर येऊन थांबलेला आहे. 1300 वर येऊन थांबला आणि एका एका माणसाने 500 लोकांना फोन लावला. हात पाय जोडून हे करून त्याने आहे का पब्लिक जमिली. कारण आहे का त्या पट्ट्यात माझे आहे का भरपूर पाहुणे तर पाटलं खानदानी पाटलं त्या पट्ट्यात माझं ते गंगतडी पट्टा आहे बघा. असाच ते सारे माझ्या बाजूने तुम्हाला साऱ्या तिथलं साऱ्या माहिती येतात सर होते. पण मी आहे का कधीच आहे का मला एवढ्या माहिती देत असताना सुद्धा मी आहे का ते एवढ्या ह्याच्यात जात नाही खालच्या पातळीवर. मी म्हणत असतो नको एक डायरेक्ट बी एकदम एखाद्याचं अस्तित्व संपलं सोपं नाही. आणि माझे जेवढे काय प्रूफ असतील त्यांच्याकडे काय मोबाईल भरलाय का काय एखादं काय ट्रक भरली माझ्या पुराव्याची ती तुम्ही महाराष्ट्रातल्या मराठा समाजासमोर जे 18 पगड जाती समोर या 13 कोटी जनतेसमोर आहे का ते पुरावे ओपन करा. मी जर त्याच्यात जर कुठं निर्दोष जर सुटलो तर तुम्हाला सुद्धा आहे का मी आहे का 100% बीडच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी आहे का तुमची छोटी टीम आणि तुम्हाला साड्या घालून जर नाही मी जर तुमची धिंड काढली तर मी बी आहे का 96 कोटी मराठा नाही. म्हणजे तुम्हाला तुमच्याकडे जे पुरा आहे तुम्ही ते कधी दाखवणार? म्हणजे नुसतं सांगायचं खालून कॉमेंट करतात, त्या कॉमेंटला काय व्हॅल्यू नाही. पण समजा ते म्हणतायत की बा तुम्ही नुसतं घेऊन भरतात, ते म्हणतात आमच्याकडे पुरावे तुम्ही आमच्याकडे पुरावे असं म्हणतात. हे कधी बाहेर येणार आहे? नेमकं काय पुरावा? मग त्यांच्याकडे कोणता पुरावा होता मला जेलमध्ये घालायचा? काय पुरावा होता? मी एवढं बोलतोय ते सांगितलं ना, गंगाधर काळकुटेंच्या अर्जामध्ये लिहिलंय आमच्याकडे अनेक सहकार्यांचे व्हिडिओ रेकॉर्डेड आहेत. अरे बाहेर येणार आहेत. अरे मग ते व्हिडिओ रेकॉर्डिंग होते तर मग तुमच्यातच मुळा घुसन ना ते भरवे. मग तुम्ही तेव्हा त्या टायमाला पोलिसाला कम नाही ते प्रूफ दिले सर. ते प्रूफ कशामुळे राबून धरले आणि तुमच्याकडे काय प्रूफ होत? तुम्ही कसं आहे का तिथं प्लॅनिंग करून कसं काय हे केलं ते सारं ओपन करा. मग तिथून पुढे मजा येईल. मग ते बघा मग तुमचा कसा पिक्चर. दादा गरुडला एक झापड कोणी मारली तिथं? काय खरं सांग. ते दादा गरुडला मारली ना झापड. दादा गरुडला झापड बी मारली. त्याला बेन म्हणजे आहे का माफीनामा हे करायला लावला. त्यांनीच ह्यांना पुरावे दिले ना. त्याला म्हटलं जाऊन द्या आपला पाहुणा आहे त्यांचं ते आता वेगळं जातं ते सांगायसारखं नाही. आणि ते सेवा करत त्याच्यामुळे त्या सेवेच्या ह्याच्यातून त्याने बरोबर कार्यक्रम लावला. तुम्ही होता दादा गरुडचं म्हणणं आहे मनोज जरांगेंना पायाच्या नखापासून केसापर्यंत घाम आला होता. काय होतं ते नेमकं? हा मग ते तुम्ही रेकॉर्डिंग ऐकलेलीच आहे ना. पण ते थोड्या दिवसात आपल्याला फॉरल बी करायची. घाम येणारच ना. डायरेक्ट ते म्हणले रेकॉर्डिंग कसं काय मग ह्याने दिल्या तिथं. मग ते म्हणले का हे रेकॉर्डिंग कुणी ऐकल्यात? ते मला अमोलनीच ऐकल्यात फक्त. मग नंतर मला बोलून घेतलं. मग माझ्याकडून माफीनामाच काय घेते. आता मला इथून निष्ठाचं काम करायचं. शेवटी आपण बी आहे का छत्रपती शिवरायांच्या तत्वावर चालणारे माणसं. थोडाफार अभ्यास आहे आपला ह्यांच्यापेक्षा म्हणजे जास्तच आहे. मग ते आता कुठेतरी अभ्यास असतोय आपला. मग महाराज जसे आग्र्याहून सुटले होते तसं त्याच प्लॅन करून आपण आहे का हे लाभार्थी टोळीपासून कसं निष्ठायचं. मग ते आपण ते प्लॅनिंग करून थोडं माफीनामा हे घेऊन आपण तिथून निष्ठलो. मी वाट बघतोय ना तुम्ही ते माफीनाम्याचा व्हिडिओ टाकावं. त्याच्यावर मग बघतो ह्या लाभार्थी टोळीचं कसं काय करायचं ते. तुम्हाला मी सुट्टी देत नाही. त्यांनी उद्याच्या 30 तारखेला उपोषण करण्याचं ठरवलेलं आहे आणि 3 कोटी लोक आरक्षण अंतरवालीला येणार आहेत असं सांगितलं. 2 लाख स्वयंसेवक लागतील. 200 सुद्धा लोक येणार नाहीत. बघा आता जास्त लोक कुणाकडे येतात. मी सुद्धा बसणार आहे तिथं उपोषणाला. मी सुद्धा बसणार आहे. मला सुद्धा माझ्या सुद्धा मागण्यात मराठा समाजाला आरक्षण भेटावं. ते बी कोणतं EWS ACBC आणि सगळे सोयरे. आता आम्हाला सवय 3 आरक्षण लागायला लागली आम्हाला मराठीला आता. त्याच्यामुळे आता मला ह्या तिन्ही बी मुद्द्यावर तिथं बसायचंय. विखे पाटील काल म्हणले मी समितीचा अध्यक्षपदाचा राजीनामा द्यायला तयार. आरोप होत आहेत म्हणून
मग आतापर्यंत तुम्ही विखे पाटलावर का बोलले नाही? तुमचे टेंडर कुठेतरी समजा कॅन्सल व्हायला लागले म्हणून तुम्ही घाबरले का का त्यांना दबाव आणा लागले? त्यांच्या जेवढ्या कुणबी नोंदी निघल्या तेवढे ते निघले ना, जे ज्याचे प्रूफ कुणबी आहेत त्यांना त्या नोंदी भेटल्या, त्यांच्या व्हॅलिडिटी झाल्या. पण सरा समाज नाही ना घुसू शकत आरक्षणामध्ये. जर सरा जर घुसला तर त्या ओबीसी आरक्षणाला काय महत्व राहील? ईडब्ल्यूएस आज बघा ना तुम्ही, अख्खं आरक्षण कोणी खाल्लं? मुसलमानांनी. आपला काही विरोध नाही त्यांना, पण जे आपलं ओपनचं आरक्षण होतं ईडब्ल्यूएस हे सर्व गेलं कुठं? मुस्लिम पार्ट्यात गेलं. आणि आमच्या इकडले म्हणजे मराठा समाज जे त्यांनी दुर्लक्ष केलं ईडब्ल्यूएस कडे. आज मुस्लिम समाजच त्याच्यात जास्त घुसला. तुम्हाला खाली सोशल मीडियावर बरेचसे कॉमेंट करतायत, काही फोनही येतात तुम्हाला की बा आंदोलन होस तर थांबा, बोलू नका, आपल्या समाजाचं वाटोळ होत आहे, तुम्ही थांबणार आहात का? आणि ते फोन करणारी लोक कोण आहेत नेमकं? त्यांचं म्हणणं काय आहे नेमकं? मनोज जरांगेंना टार्गेट करू नका का तुमचं वैयक्तिक थांबा, काय आणखी वेगळं काय म्हणणं आहे त्यांचं? अहो, समाजाचं वाटोळं व्हायला लागलं त्याच्यामुळे तर मी बोलतोय ना. आज समाजाच्या लक्षात यायला थोडा टाइम लागेल. ज्या टायमाला वेळ निघून जाईल त्या टायमाला 100% समाजाच्या लक्षात येईल. अमोल जे बोलत होता ते 1001% खरं होतं आणि थोड्या दिवसात लक्षात येईल समाजाचं. वाटोळं व्हायला लागलं त्याच्यामुळेच मी बोलतोय ना. चांगलं होत असतं तुम्ही गपचूप बसलो असतो ना. ते समाजाच्या लोकांची साठी यंत्रणा उभी करणार होते. आता ते वर्षभर ते म्हणले होते मध्येच, मला जरा थोडस वर्षभर द्या, मला समाजातले मराठा समाजातले आमदार, खासदार, मंत्री, संत्री, तहसीलदार, डीवायएसपी यांना जरा सुरक्षा देणारी यंत्रणा तयार करायची आहे. मात्र त्यांच्या यंत्रणेची कमान सांभाळणारे लोक आहेत ते त्रिशूळ पाटील त्यांचं अकाउंट सोशल मीडियावर उडवून टाकलं असं म्हटलं त्यांनी. कालही त्यांनी उल्लेख केला. ते रविराज साबळेवर 4 गुन्हे दाखल झालेत. बरं शब्द बोलत नाहीत म्हणून जरांगे त्यांच्यावर. मग मी तेच म्हणतोय ना, तुम्हाला काय औरंगजेब व्हायचंय का? एवढा सुंदर कायदा आहे आपला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला एवढा सुंदर कायदा दिलाय. ह्या कायद्यात जेवढ्या जाती जमाती असताना सारे लोक आहे का म्हणजे आहे का कायद्याच्या ह्याच्यावर चलते, कायद्यात राहून फायदा करून घेते. मग तुम्हाला जे यंत्रणा तयार करायची कुठं डॉक्टरला, पोलिसाला, उद्योगपतीला, आमदाराला, खासदाराला म्हणजे कोण त्रास देते त्यांच्यासाठी तुम्हाला यंत्रणा तयार करायची. म्हणजे समाजात का असे गुन्हेगार तयार करायचे का? आणि कायदा हातात घेऊन कुठंतरी काय म्हणजे कायद्याला गाल बोट लावून तुम्हाला काय करायचं म्हणजे नेमकं स्वतःसाठी, स्वतःच्या नावासाठी तुम्ही कोणत्याही लेवलला जाऊ नका. आणि तरुण पिढीचा आहे का वाटोळ करू नका. ज्याचं जळतं त्यालाच कळतं. कारण तो टाइम आमच्यावर आलेला आहे. आम्ही जेल भोगितलंय, आम्हाला माहिती परिस्थिती काय असते काय नाही. तुम्ही तर काय कुठं जेल भोगिलेलं नाही, काय नाही. तुमचे कारनामे आम्हाला सरे माहितीत. आणि तुम्ही आहे का माझं काहीच करू शकत नाहीत, कारण तुमच्यात ती धमक नाही. उपोषणाला तुम्ही बसणार आहे सांगितलं तुम्ही, कुठली तारीख जाहीर होणार आहे का, केली आहे का, काय नियोजन प्रायोजन आहे? ते ज्या तारखेला बसणार आहोत त्याच तारखेला मी उपोषणाला बसणार आहे आणि ते अंतरवलीतच बसणार आहे. तुमची माहिती किंवा आमची, मला त्या व्हिडिओवर सुद्धा पाहायला मिळालं की जी माहिती त्यांना देत आहेत लोक, ती माहिती म्हणजे तुमचे किंवा माझी माहिती देणार, त्यांनी सांगितलं की बा व्हिडिओ मध्ये काही लोक आहेत आम्हाला माहिती देतात की अशा प्रकारची माहिती, गुप्त माहिती देत आहेत आम्हाला आणि ते आम्हाला कळते काय त्यांचा प्लॅन आहे म्हणून, असं कळते असं मनोज जरांगे म्हणतात. गुप्त माहिती देणारे लोक त्यांच्याकडे आहेत आमची. अहो त्यांच्याच माहिती आहे माझ्याकडे सर येते. संतोष बांगरच्या सासऱ्याकडून काय काय घेतलंय, कसं घेतलंय, किती आमदारावर टार्गेट करायचं होतं विधानसभेला. आणि 14 आमदार होते बघा, ते 14 आमदाराला कसं टार्गेट करायचं होतं. मग त्याच्यात आहे का संतोष बांगरचे सासरे आहेत का हे मध्यस्थी करून ते 14 आमदार आहेत का त्यांच्यासाठी थोडी सेटलमेंट करून कसे पैसे विधानसभेचा काळ आहे. मग मी तेच म्हणतोय ना, तुम्ही जे जे गबाळ गोळा केले आमदारा खासदाराकडून लोकसभेला, विधानसभेला जेवढ्या डिला केल्या त्या डिला सक्सेस झालेल्या तुमच्या. आणि माझी सरकार मायबापाला एवढीच विनंती, ह्या चोट्या टीमची, मनोज जरांगीची आणि अमोल खुनेची नार्को टेस्ट आणि SIT चौकशी 100% लावण्यात यावी. मी जर त्याच्यात जर घटलो तर मी जे सरकार मायबाप शिक्षा देईन ती भोगायला तयार आहे. आणि ह्याच्या जर ही चोट्टी टीम आणि मनोज जरांगे जर घटले तर ह्यांना सुद्धा आहे का साडी चोरी घालून मी आहे का ह्यांची 100% आहे का धिंड काढणार म्हणजे काढणार.
हे 60-65 लाख रुपये म्हणजे काय तोंडात न बसणारा आकडा आहे. हे कसले म्हणजे काय कशासाठी दिलेले पैसे? हे 60-65 लाख नाही 65 कोटी. 65 कोटी लय मोठे दिले. हे चुट्टे कुठून एवढे मोठे झाले सांगा ना. पेट्रोल टाकायला गाडीत पैसे नसायचे, कपडे नीट घालायला नसायचे. आज 10-20 हजाराचा ड्रेस घालते तर मुंबई पुण्याला फ्लॅट घेते तर गावात बंगला असताना बी राहणार फार्म हाऊस बांधते. गावात बी बांधकाम बंगल्याचं सुरू, शेतात बी फार्म हाऊस सुरू. 1.5 एकर वाल्याकडे असं काय आलं? 8-8, 10-10 एकर अंतरवाली मधला पोरगा जे मागे फिरतो त्याच्याकडे एवढी डायरेक्ट एकदम जमीन आली कुठून? तुमचं असं उत्पन्न काय? इथून मागे काय तुमच्या जमिनीत पिकत नव्हते का? मनोज जरांगे तुमच्या शेतात जाऊन संडास केले की ते सोनं हत्तीत का? ते सोनं मग सापडल्यावर तुमचं म्हणजे लय म्हणजे उत्पन्न वाढतं. म्हणजे ह्यांची इन्कम टॅक्सच्या माध्यमातून चौकशी व्हायला पाहिजे सगळ्या टीमची. 100% इन्कम टॅक्सच्या माध्यमातून ह्यांची चौकशी व्हायला पाहिजे. ह्यांच्या पाहुण्या रावळ्याला जवळच्या नात्याचे कुणाकुणाकडे कसे कसे समजा पैसे पांगेलेत ह्याची आहे का चौकशी व्हायला पाहिजे. आपल्या भाजी सुद्धा व्हायला पाहिजे. मी जर पुराच काय मनोज जरांगे म्हणतात आपल्याकडे 1 रुपयाच नसतो, मी लयच भिकारी माणूस आहे असं म्हणतात ते. भिकारी मग तुमच्या बायकोकडे 2-2 लाखाचा मोबाईल, मुलाकड तुमच्या पायात 50-50 30-30 समाज घेत आहे म्हणतात ते मला गाडी आणून देतात बाबा. कोणता समाज आहे मला दाखवा ना. कोणता समाज आहे? कोण घेऊन देतोय तुम्हाला जे ज्यांना टेंडर दिलेत ते बरोबर तुम्हाला टक्केवारी करून देतात ना. समाज घेऊन द्या. आता हे समाज जाणार आहे यांचेच खायचे वांदे तर हे समाज काय तुम्हाला 50-50 हजाराचे बुटे घेऊन 2-2 लाखाचा मोबाईल ते म्हणतात. काल 16 संघटना माझ्या विरोधात बोलण्यासाठी 2-2 कोटी रुपये दिले. तुम्हाला दिले का पैसे? मग मी म्हणतोय ना, जर आम्हाला पैसे दिले असते तर डिक्लेअर करा ना. ते कुणी दिले, काय गेले, कोणत्या मंत्र्याने दिले, त्या मंत्र्याचं डायरेक्ट नाव घ्या तुमच्या जर धमक असेल तर. आणि संघटना म्हणजे संघटनेचं नाव बदनाम करून स्वतःची पोळी भाजायची हे माणूस असा पहिल्यापासून जळ कुठं त्याला मोठं झालेलं कुणीच आवडत नाही. आता संघटनेचं कुठंतरी नाव आहे. आता आपापल्या पद्धतीने कामं करतात ना संघटनेवाले बी. आता भरपूर माझे मित्र बी संघटनेवाले ज्याच्या परीने समाज कार्य करते, गोरगरिबाला मदत करते, छोटी मोठी आपली समजा ते ज्याच्या त्याच्या पद्धतीने करतात. पण ते संघटनावाले आहे का ह्यांच्याकडे दुर्लक्ष केलं ते संघटनावाले त्यांचे कार्यकर्ते कोणी अंतरवाली ते आहे ना. त्याच्यामुळे आता हे प्लॅन रचिला 16 संघटनेला 2-2 कोटी रुपये दिले. अरे मग ते मंत्री ओपन करा. कुणी 2-2 कोटी रुपये दिले त्यांच्या चौकशा लावा. ते मंत्री कोणत्या पक्षाचा आहे, सत्तेतला आहे का काय, त्याची सारी माहिती सांगा ना. असं अर्धवट नका ना बोलायचं. मनगणन असेल त्यांचंच वैयक्तिक तर कोण चौकशी कशी करणार? ते म्हणणार नाहीत. ते कसं काय म्हणणार नाहीत? संघटना कुठल्या नसतीलच अस्तित्वात. ते जसं म्हणले तसं तर कशी चौकशी होईल? मग त्यांना माहित असेल ना. ते डायरेक्ट नाव घेतात म्हणजे असं काय मोगम बोलायचं काय? ते म्हणले ना कोणीतरी एक माझ्याकडे 17वा आला, त्याला फार माझं प्रेम होतं, समाजाचं प्रेम होतं आणि मग त्याला सांगितलं मला वाईटच वाटलं बाबा 2 कोटी रुपये मला कोणतरी द्यायला लागले, मला हे पटलं नाही, रात्रभर झोप आली नाही, मी तुमच्याकडे आलो थेट. असं नाव सांगू का असं म्हणले. 2 कोटी कशाला? 2 कोटी नाही 2 लाख रुपये दिले ह्यांच्या जवळ चला तर डायरेक्ट हे होते. आता ह्यांचे कारण आम्हाला माहित नाही काय कोण कुठून कसं गबाळ आणलंय काय केलंय सर मला माहिती ना. पण आता कसं काय गोष्टी कशा असतात नाही बोलून नाही जमत. पण मी बोलणार. मला काय समाजाला मला शिव्या द्यायच्या तेवढ्या द्या. ते जेवढ्या शिव्या देते तेवढ्या म्हणजे आहे का माझ्यात ऊर्जा तयार होती बोलण्याची. आणि होईल तेवढं आहे का. हे जे कमेंट हे करतात ना त्यांची लायकी बी नाही मला बोलायची हे करायची. बड्या हो तुम्हाला चिड्डी घालायची माहित नाही तेव्हा मी आरोपी तोडलेले कोर्टात. शिरपात चिंदम हे असले तोडलेले. असे जे आहे का तुम्हाला चिड्डी घालायची नव्हती तेव्हापासून विचार करून बसलेलो. आणि तुम्ही अशा कमेंट टाकू नका. तुमच्या लायक्या काय हे बघा आणि मग नंतर अमोलवर कमेंट टाका. तुमचं काय योगदान आहे समाजासाठी. खूप खूप धन्यवाद. अमोल सोबत आता आम्ही चर्चा केली आणि मनोज जरांगेंचं म्हणणं होतं, अमोलने उत्तर दिलं तिथं की आणि समर्पक उत्तर आहे मला वाटतं. मनोज जरांगेंना सगळं 2 वर्षापूर्वी काहीच बोलता येत नव्हतं. त्या पत्रकारांना आपल्या नोकऱ्या गमाव्या लागल्यात त्यांच्या कानात सांगितल्यामुळं आणि ते कसे बोलत होते आणि कसं आता बोलायला लागलेत हे सगळं माहित आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही लिंबाखाली असं पाया फाकून बसतो आणि कुणीतरी येऊन माहिती सांगतं आम्हाला आणि त्याच्यानंतर अमोल बोलतो. मनोज जरांगेंची माहिती गोळा करून त्यांच्याच टीम मधले लोक कसे ब्लॅकमेल करून 2-2 कोटी रुपये उकळतात हे आम्हाला माहित आहे. हे आम्हाला सांगायला लावू नका. तुमच्या सोबत राहणारे लोक तुम्हीच कुणाबद्दल काय बोलतात, कसे कुणाकडून पैसे घेतात, कसे डील ठरवतात, कशा प्रकारे कुणावर हल्ले करायला लावायचे, कशा प्रकारे कुठल्या नेत्याकडून पैसे घ्यायचे आणि त्याला मतदान विधानसभेला लोकसभेला कशी मतदान करायची, निवडणुकीला कसं मदत करायची, ह्या लोकांची माहिती गोळा करून ती डाटा टॅप करणाऱ्या लोकांनी तुमच्याकडून पैसे घेतलेत अशी सगळी माहिती आमच्याकडे आहे.
येणाऱ्या काळामध्ये ती माहिती तुम्हाला पाहायला मिळेल. आणि या सगळ्या गोष्टी आम्हाला सांगू नका. गुप्त माहिती देणारे कोण आहेत? गुप्त माहिती वगैरे काही नसते. तुम्ही फार पूर्वीपासून लोकांना टोप्या घालत आलेला आहात. आमचं जरी वय कमी असलं तरी आमचं वय कमी जरी असलं तर आम्ही दोन पावलं पुढे जाऊन शिकलेली माणसं आहोत. तुमच्यासारखे अनपढ गवार आम्ही राहिलेले नाहीत. आम्हाला सगळ्या गोष्टी कळतात. कोण गुप्त माहिती देतं कोण देत नाही हे सगळ्या गोष्टी माहित आहेत आम्हाला. तुमच्या गुप्त माहिती तुमच्याच लोकांनी तुम्हाला ब्लॅकमेल करून पैसे घेतलेली ही माहिती सुद्धा आमच्याकडे आहे. आम्ही येणाऱ्या काळामध्ये सगळी माहिती देऊ तुम्हाला सगळ्या पद्धतीनं. कसं कोण गुप्त माहिती तुम्ही तुमच्या सोबतची लोकांची टीम आजूबाजूला तुमच्या गाडीत बसलेली लोक कोण असतात ते आमच्या खिशात असतात. ते आम्हाला सगळी माहिती देतात. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही कोणाला काय काय बोललेलं आहे ह्या सगळ्या रेकॉर्डिंग तयार झालेल्या आहेत. पुरुषाकडे तुमच्यात हिंमत आहे ना मनोज जरांगे तर तुम्ही ते 60 रेकॉर्डिंग बाहेर काढायला सांगा. त्याच्यामध्ये दादा गरुडनं तुम्हाला काय बोलायला लावलेलं आहे, पांडुरंग तारंगनं काय बोलायला लावलेलं आहे, तुम्ही कुठल्या नेत्याबद्दल काय बोललेलं आहे. तुमच्यात खरंच हिंमत आहे. तुम्ही म्हणले ना मी शान नोकरी आहे, तुमच्यात धमक आहे, तर तुम्ही त्या रेकॉर्डिंग समाज माध्यमावर जाहीर करायला लावा. आणि त्याच्यानंतर तुमच्यात किती धमक आहे आम्हाला कळेल. तुमच्या ज्या दिवशी त्या रेकॉर्डिंग बाहेर येतील ना त्या दिवशी तुम्हाला घरातून निघणं मुश्किल होईल. अजिबात कुठल्याही प्रकारचे कोणावर आरोप करून काही होत नसतं. काल लोक जी आलेली 1200 लोक हे आम्ही पाहिलीत. किती लोक तुमच्या सोबत होती. लाखोंच्या संख्येने येणारा समाज हा 1200वर येऊन ठेपलेला आहे. अमोलने खास नाव दिलं 6 कोटीचा समाज हा 1200वर येऊन ठेवलेला आहे. 1200चा नेता तुम्ही आहात. कुठल्याही प्रकारचे समर्थन नाही. कालचे जे व्हिडिओ तुम्ही आम्ही सोशल मीडियावर फिरवले ते पावसाळ्यातले व्हिडिओ आहेत. मला हसायला आलं. वरी 16 मे तारीख लिहिली आणि चक्क हिरवळ दिसते बाजूला रस्त्याच्या कडेली हिरवळ. आज 42 तापमान आहे आणि त्या 42 तापमानामध्ये मी तरीच विचार केला 42 तापमानामध्ये आंतरवली सराटीच्या जाणाऱ्या रस्त्याला हिरवळ कशी काय दिसते. जुने व्हिडिओ टाकून लोकांना गंडवू नका. तुम्ही 6 कोटीचे नेते 1200वर येऊन थांबलेला आहात आणि गुप्त माहिती देण्याच्या बद्दल तर सांगूच नका. तुमची गुप्त माहिती कुठे कुठे कोणाकडे आहे हे येणाऱ्या काळामध्ये सगळ्या गोष्टी सगळ्या लोकांना कळतील. आणि समाजाला अजिबात गंडवू नका. उद्या तुम्ही जे काही 28 तारखेला जे अभ्यासक बोलवलेत ते 2 सप्टेंबरला मुंबईमध्ये बोलवले असते तर लोकांना पुन्हा उपोषणाला यायची गरज पडलेली नसती. तुम्ही अमोलनी फार ऍक्टिंग करून सांगितलं हो म्हणून काय पाहिजे यापेक्षा अजून असं तुम्हाला अमोल याच जागेवर बसून सांगितलेलं होतं. तुम्ही जर अभ्यासक त्या ठिकाणी योगेश केदार बिचार बोलला होता माणूस त्याला खालून शिव्या दिल्या योगेश केदारला की घबरे अरे बस तुला काय कळतं. मनोज जरांगे तुम्हीच म्हणले होते ना योगेश केदारला तुला काय कळतं रे खाली बस. आता पुन्हा उपोषणाला बसायचे काय नेमकं कारण आहे याचं उत्तर द्यावे. आणि शेवटी जाता जाता मनोज जरांगेंच्या 4-2 लोक जे थकून झोपलेले आणि पुन्हा उठलेले 4-2 लोकांना सांगतो तुमच्या कॉमेंट म्हणजे आमचा फाटका बूट आहे. फाटला की वापरायचा. तुमच्या कॉमेंट मधला काही व्हॅल्यू नाही आणि त्या कॉमेंट तुम्ही कायम देत राहात अशा प्रकारचं तुम्हाला या ठिकाणाहून आवाहन करतो आणि इथेच थांबतो. खूप खूप धन्यवाद.